त्यामुळे या वर्गासाठी टाळ्या वाजवा तुम्ही. हे सोपं नाही हो, प्रपंच करायचाच, सगळं बघायचं आणि मग परमार्थासाठी वेळ द्यायचा. म्हणून तर जनाबाईंनी आम्हाला सोप्पा परमार्थ शिकवला की नाही. त्यांनी साक्षात देवळातला देव स्वयंपाकघरातच नेला. तसं आमचं सामर्थ्य आहे. दळिता कांडिता तुझं गाई ना अनंता, तो जात्यावर बसायला येईल तुमच्या माझ्यासोबत सुद्धा जनाबाईंसारखा. म्हणून तो पुरुषार्थ गाजवलाय खऱ्या अर्थी. स्त्री संत असून सुद्धा जनाबाईंचा अध्यात्मातला पुरुषार्थ आहे की त्यांनी देवळातला देव स्वयंपाकघरात नेलाय. म्हणून मला महिला वर्गाचं कायम कौतुक वाटतं की आपल्या सगळ्यांचे सुद्धा मी आशीर्वाद मागणारे परमादरणीय शालिनीताई सुद्धा उपस्थित आहेत की ते कर्तृत्व आम्हाला नाकारून चालत नाही महिलांचं. आज ज्ञानोबांनी स्त्री भावामध्ये जाऊनच ही विरहिणी लिहिली आहे बरं का, गोपी भावामध्ये जाऊनच ही विरहिणी लिहिली आहे. तसं बघायला गेलं तर सगळी सृष्टी ही प्रकृती आहे आणि परमात्मा एकटा पुरुष आहे. बाहुली सांगतात ना, अर्जुना अर्जुना तो गा भक्तू तोची मुक्तू तोची योगू तो वल्लभा मी कांतू ऐसे करिये. सगळं जग स्त्री रूपाने नटलंय. भगवंत म्हणतात मी एकटा पुरुष आहे. त्यामुळे ज्ञानराज माऊलींनी अशी उपासना करावी, विरहिणीच्या रूपाने स्त्री भावामध्ये गेले, गोपी भावामध्ये जाऊन भगवंताची आराधना केली, याचना केली, तळमळीनी विरहावस्था प्रगट केली. आणि याच भावामध्ये अनेक संतांनी देह पुरुषाचा मात्र अंतःकरण स्त्रीचं. कामारी 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 होईना कामारी 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 होईना कामारी कामारी गोपाळाचे घर रिघे नगे बाई रिघे नगे बाई गोपाळाचे घर रिघे नगे बाई रिघे नगे बाई या गोपाळाचे घर रिघे नगे बाई रिघे नगे बाई गोपाळाचे घर रिघे नगे बाई महाराजजी हा एक लाभ आहे की नवीन नवीन प्रमाणे आम्हालाही मिळतात आणि आमचा अभ्यास वाढतो. विठ्ठल विठ्ठल. देह पुरुषाचा भाव स्त्रीचा, अशी अनेकांनी भक्ती केलेली उदाहरणं आपल्या संत वाङ्मयामध्ये संत चरित्रांमध्ये आहेत. रामकृष्ण परमहंस राधाभावामध्ये भक्ती करायचे कालीमातेची. मधुराद्वैताचार्य मधुरा संप्रदायाचे अध्वर्यू असलेले गुलाबराव प्रज्ञाचक्षु संतश्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज अतिशय ज्ञानेश कन्या म्हणवायचे स्वतःला, कृष्ण पत्नी म्हणवायचे स्वतःला. मीराबाई, राधा, चैतन्य महाप्रभू अनेकांनी, आमच्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य गुरु तुकामाई येहळगावच्या राधाभावातली भक्ती आहे, गोपी भाव. आणि असाच स्त्री भावामध्ये परमेश्वराला आपलंसं करणं, विरहावस्था. ज्ञानोबांनी जीवीची या जीवा हा शब्द वापरलाय. मला सांगा, आपण ज्याला जीव म्हणतो, एखादी व्यक्ती देहानी या भूतलावर व्यवहार करतीये. 84 लक्ष योनी मात्रांमधून नरदेह प्राप्त होतो. सकल देहा माझी पहा हो, अति दुर्लभ मनुष्य देहो, याची या प्राप्तीचा संभव तो अभिप्रावो अति दुर्लभ. एकनाथी भागवत नाथबाबा सांगतात, दुर्लभातला दुर्लभ असलेला मनुष्य देह आम्हाला प्राप्त होतो. मग त्या देहाची किंमत कुठपर्यंत आहे? त्या देहामध्ये आपण सहज सांगतो की नाही, जोपर्यंत तो राम आहे तोपर्यंत. माणूस गेला की आम्ही काय म्हणतो? जीव गेला, राम गेला.
म्हणून माणसं घाबरतात जिवंतपणी राम म्हणायला. विठ्ठल. पण आज आमचं भाग्य सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा अशा इतिहासाचे आम्ही साक्षीदार आहोत. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. वसिष्ठांनी सांगितलं होतं रामो विग्रहवान धर्म. राम ही धर्माची मूर्ती आहे. तुकोबराय सांगतात धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. राम हा साक्षात धर्म आहे, मूर्तिमंत धर्म आहे आणि त्या धर्माला आज सिंहासनावर बसवलंय. आता काळजी करायची गरज नाही. मीरा रोडवर जे झालं ते पुन्हा होणार नाही याची शक्यता शाश्वती आपण बाळगणार आहोतच. ज्याच्या मुखात राम आहे, ज्याच्या मुखात कृष्ण आहे, ज्याच्या मुखात विठ्ठल आहे त्याला काहीच घाबरायची गरज नाही. पण दुर्दैव असं की अध्यात्माला जाणारा माणूस फार घाबरलाय सध्या. कॉन्फिडन्स आमच्याकडेच कमी आहे आणि समाजामध्ये नको ती कामं करणारी माणसं फुल कॉन्फिडन्सनी वावरतायत. नको एवढा आत्मविश्वास आहे त्यांच्याकडे. पण अध्यात्म आणि भारतभूमीचं काळीज आहे अध्यात्म म्हणजे. श्रोते हो, बघा तुम्ही आमच्या सगळ्या कर्मांचा, आमच्या सगळ्या शास्त्रांचा, आमच्या सगळ्या विचारांचा ओघ हा अध्यात्माच्या दिशेनेच जातो. म्हणून सनातन परंपरा आहे आमची, सनातन वैदिक हिंदू धर्म परंपरा आणि त्या परंपरेचे आम्ही पायिक आहोत. त्या वाटेवरनं प्रवास केला माझ्या ज्ञानोबांनी, माझ्या तुकोबांनी, समर्थांनी, नामदेवांनी आणि आम्ही त्या वाटेचे पायिक आहोत. याच्यासाठी आपल्या भाग्याचा कुणी हेवा करावा. इतकं भाग्य घेऊन आम्ही जन्माला आलोय हे निश्चित कायम लक्षात ठेवावं माणसांनी बरं का. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा. त्या देहाची किंमत तोपर्यंतच आहे जोपर्यंत तो जीव आहे. त्याला कुणी प्राणशक्ती म्हणतं, कुणी आत्मशक्ती म्हणतं, कुणी चैतन्य शक्ती म्हणतं आणि माणूस गेला की आपण म्हणतो राम गेला. लक्षात घेऊया, आहोत तोपर्यंत राम म्हणूया, नाहीतर लवकर तिकडे राम म्हणायची वेळ येईल. प्रतिश्वासम सविश्वासम रामम वद दिने दिने को विश्वास हा पुनश्वास हा आगमिष्यती मानवा. माहिती नाही पुढचा श्वास घ्यायला मिळेल की नाही. खात्री आहे का हो? खरं सांगा, खात्री आहे का? काहीच नाही. वास्तविक 7 दिवसात आम्हाला जायचे. परीक्षितीला सुद्धा 7 दिवसाचाच कालावधी होता. पण मला असं वाटतं की परीक्षितीला ती खात्री तरी होती की माझ्याकडे 7 दिवस आहेत. आपल्याला तीही खात्री नाहीये. त्यामुळे प्रत्येक क्षण वेचला जावा त्या जीवापासून शिवात्म्याच्या प्राप्तीच्या धडपडीसाठी, त्या आत्म्याच्या परमात्म्याच्या तादात्म्यासाठी. आणि असं जीवशिव ऐक्य प्राप्त व्हावं याकरता तो जीव म्हणजे नेमका कोण आहे. माऊलींना त्याची ओळख पटली. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा. तू माझ्या प्रेमाचा विषय आहे. त्या चैतन्य शक्तीचा लळा लागला माऊलींना, त्या प्राणशक्तीचा लळा लागला आणि त्या चैतन्याशी तदाकार होण्याची धडपड सुरू झाली की आता तुझं वाचून केशव आणून आवडे. आता मला काही सुचत नाही, काहीही आवडत नाही दुसरं काही. आचार्यांनी आपल्या एका शिष्याला प्रश्न विचारला होता, जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी. ते म्हणाले होते, किंते ज्योतिर्वद स्वहनिरविरिहमे चंद्रदीपादिरात्रौ स्यादेवो भानुदीपादिक परिकलने किं तव ज्योतिरस्मि चक्षुस्तन्मीलने भवति च किं सुतरां धीर्धिया किं प्रकाशे तत्रैवाहं ततस्त्वं तदसि परमकं ज्योतिरस्मि प्रभोहम. प्रश्न विचारला होता, किंते ज्योतिर्वद स्वहनी रविरिहमे. आचार्यांनी शिष्याला प्रश्न विचारला. ऐका बरं, आपण जागे आहात ना सगळे. विठ्ठल 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 विठ्ठल. आचार्यांनी शिष्याला प्रश्न विचारला की मला सांग, या जगाचा, या सृष्टीचा प्रकाशक कोण आहे. किंते ज्योतिः, या सृष्टीचा प्रकाशक कोण आहे. शिष्याने उत्तर दिलं, सोपं आहे गुरुदेव. या सृष्टीचा प्रकाश अहनी रविही, दिवसा सूर्य आणि चंद्रदीपादिरात्रौ, रात्री चंद्रामुळे प्रकाशमान होतात. म्हणजे चंद्र आणि सूर्य या पृथ्वीचा, या सृष्टीचा प्रकाशक आहे. आचार्य पुढचा प्रश्न विचारतात, किंते ज्योतिर्वद स्वहनिरविरिहमे चंद्रदीपादिरात्रो स्यादेवं भानुदीपादिक परिकलने किं तव ज्योतिरस्मि. मग मला सांग, चंद्र आणि सूर्याचा प्रकाशक कोण आहे. चंद्र प्रकाशमान आहे, सूर्य प्रकाशमान आहे, हे तुला कशामुळे कळतं. तो म्हणाला, माझ्या डोळ्यांमुळे. चक्षुस्तन्मीलने, डोळ्यांमुळे चंद्र सूर्याचा प्रकाश मला कळतो. मग चंद्र सूर्याचा प्रकाशक कोण, तर माझा डोळा, माझे डोळे. उत्तर मिळालं. आचार्य प्रश्न विचारतात, डोळ्यांचा प्रकाशक कोण आहे. तुझ्या डोळ्याला अमुक हे आहे, अमुक ते आहे, हे कशामुळे कळतं. त्यांनी उत्तर दिलं, धीही. धी म्हणजे बुद्धी. डोळ्यांचा प्रकाशक आहे माझी बुद्धी.
माझी बुद्धी मला सांगते हा चंद्र आहे, हा सूर्य आहे, हा प्रकाश आहे. आचार्य पुढचा प्रश्न विचारतात, धीर धिय किम प्रकाश आहे, बुद्धीचा प्रकाशक कोण आहे? आता हळूहळू गाडी कुठे येते बघा. आचार्यांचा प्रश्न, शिष्याचं उत्तर. बुद्धीचा प्रकाशक कोण आहे हा प्रश्न जेव्हा आचार्य विचारतात शिष्याला, तेव्हा तो शिष्य सांगतो तत्रैवाहम. असं काय विचारता म्हणाले आचार्य, सोपं आहे ना, माझ्या बुद्धीचा प्रकाशक मीच आहे. तत्रैव अहम, मीच माझा प्रकाशक आहे. माझ्या बुद्धीला प्रकाश देणारा मीच आहे. आणि वेदांताच्या भाषेमध्ये त्यालाच आचार्य कूटस्थ चैतन्य असं म्हणतात. माऊली या अभंगामध्ये त्याला जीव असं म्हणतायत. विठ्ठल. त्यामुळे या जीवाचा, या चैतन्य शक्तीचा मला लळा लागलाय. मी कोण आहे याची मला जाणीव झाली. आणि ती जाणीव माऊली सांगतात, या हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखांचा आरामू, परिभ्रांतासी कामू विषयावरी. कशाला भ्रांत चित्त व्हायचो? विनाकारण नको त्या विषयांमध्ये आम्ही कशाला गुंतायचं? आम्ही सगळे भ्रांत चित्त आहोत. ज्ञानोबा सांगतात, या हृदयामध्ये मी रामू, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा नारायण, विषय तो त्यांचा स्वामी सांगतात बरं दासबोधामध्ये, जयासी वाटे सुखची असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे. जयासी वाटे दुःख असावे, तेणे खुशाल विषय चिंतित जावे. समर्थ म्हणतात, ज्याला दुःख व्हावं असं वाटतं त्यांनी खुशाल विषयांचं चिंतन करा. पण सुखाची अपेक्षा असेल ना, तर विषय तो त्यांचा झाला नारायण. तुझं वाचुनी केशव अनुनावडे. आता दुसऱ्या कशाचीही आवड नाही, आमचा विषय एकच, नारायण. संतांनी नारायणाला विषय केलं. ऐका, आम्ही विषयाला नारायण केलंय. विठ्ठल. पंचभौतिक विषयांच्या मागे मनुष्य धावतोय आणि एखाद्या वेड्यासारखा आशेच्या मागे आम्ही धावतो ना. आश्चर्यकारक असलेली आशा नावाची शृंखला आम्हाला बंधनाला कारणीभूत ठरते आणि हे बंधन आम्हाला दुःखाला कारणीभूत ठरतं. म्हणून मनुष्य कायम गाऱ्हाणं गातो. बघा तुम्ही, कायम कळतो आम्ही आयुष्यभर. हे धड नाही, ते धड नाही, याच्यात काही नाही, त्याच्यात काही नाही. एखादा माणूस भेटला प्रापंचिक, काय कसं काय, बरं आहे का म्हणायचं, रडत खडत चाललंय, कसं तरी चाललंय म्हणायचं, बरंच म्हणायचं. का एवढा नकार आमच्या जीवनामध्ये भरतो? इतकी निगेटिव्हिटी कशामुळे भरते? याचं कारण आम्ही त्या जीवाला ओळखत नाही, त्या चैतन्य शक्तीला आम्ही ओळखू शकत नाही. हृदयामध्ये असलेला राम, त्याच्याशी अनुसंधान ठेवणं ही भक्तीची सिद्धता आहे. आणि अशी भक्ती सिद्ध प्राप्त झाली, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची सिद्ध. या भक्ती ज्यांनी जाणल्या ना, तो सिद्धावस्थेला प्राप्त होतो. म्हणून ज्ञानोबा सांगतात की तो माझ्या जीवाचा जीव आहे, त्याच्याशिवाय मला काही आवडत नाही, काही रुचत नाही. अशी आवड भगवंताची प्राप्त व्हावी. पण आहे का हो तुम्हाला मला? आपण आपलं आपलं आत्मपरीक्षण करूया. आमचं असं आहे, प्रपंच आम्ही आवडीने करतो, पण परमार्थ सवडीने करतो. वास्तविक ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले उलट झालं पाहिजे. आमचा प्रपंच सवडीने झाला पाहिजे आणि परमार्थ आवडीने झाला पाहिजे. कीर्तनाला येताय का बघू, मूड लागला तर, जमलं तर, वेळ मिळाला तर. अहो वेळच नाही, जगातलं सगळ्यात खोटं वाक्य आहे, मला वेळच नाही. सगळ्यात खोटं वाक्य पटकन बोलून बसतो आपण. आणि खरं सांगू का, इथे कथेला कीर्तनाला येण्याकरता सुद्धा पूर्वपुण्याई, आपण मगाशी ऐकलं, अनुराग निर्माण व्हायला पूर्वपुण्याई लागते.
काहीतरी आडवं येईल, लाख ठरवू आम्ही आज कीर्तनाला जाऊ, पण काहीतरी अडचण येईल, आमचं कीर्तनाला कथेला जाणं राहून जाईल. ते आमचं पाप आहे बरं का. अचानक पाहुणे तरी येतील, म्हणजे पाहुण्यांना म्हणायचं नाही असं तुम्ही आमचं पाप आहे, पण येतील, काहीतरी तर अडचण निर्माण होईल, पण आम्ही कथेला येऊ शकणार नाही. म्हणून डोंगरे शास्त्रीजी म्हणायचे, कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है. पहिल्या दिवशी हा शब्द ते वापरायचे, तरी सुद्धा लोक यायचे पुढचे सगळे दिवस. हा अधिकार होता. कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है, कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाके बिहारी बुलाते हैं. तिकडून बोलावणं यावं लागतं. भगवंत बोलावतो तेव्हा आमची पावलं इथे येतात. त्या चैतन्य शक्तीला ओळखावं ही संतांची धारणा आहे. कारण तो स्वयंप्रकाशी आहे. तो प्रकाश अर्थात देव या शब्दाचा अर्थच आहे, दिव हा धातू आहे. दिव म्हणजे प्रकाश. एकदा एका गृहस्थानी सूर्याशी मैत्री केली ना, आणि सूर्याला तो गृहस्थ म्हणाला, अरे सूर्यदेवा, अरे मित्रा, तू माझा मित्र आहे, पण मला तुझा काय उपयोग. मी प्रवासाला निघालो, एका बोगद्यात आमची गाडी गेली आणि त्या टनेलमध्ये सगळा अंधार दिसला रे मला. मग तू माझा मित्र असून मला काय उपयोग त्याचा. सूर्य म्हणाला, ते काय असतं म्हणाला, अंधार म्हणजे काय. तो गृहस्थ सांगतोय, सगळा काळोख होता अरे त्या बोगद्यात. सूर्य म्हणतो, अरे काळोख म्हणजे काय. जो स्वयंप्रकाशी आहे त्याला काळोख काय कळणार. तो गृहस्थ म्हणाला, मित्रा तुला माहिती नाही काळोख. चल म्हणले, मी दाखवतो तुला. काळोख बघायचंय, चल तुला घेऊन जातो. त्या सूर्याला घेऊन आला तो मित्र. कुठे आला. हा, बोगद्यात आला. सूर्य म्हणतोय, कुठे काळोख. तो गृहस्थ म्हणाला, अरे आत्ता होता काळोख, आत्ता होता, गेला कुठे. तू आलास आणि काळोख गेला. म्हणजे दीप घेऊन या धुंदीची अंधार, दीप घेऊन या धुंदीची अंधार, भेटे हा विचार घडीला, भेटे हा विचार अघटित. दीप घेऊन या धुंदीची अंधार, दीप घेऊन सूर्य म्हणतोय, काळोख कुठे आहे. तो म्हणाला, अरे तू येण्याने प्रकाश आला, त्यामुळे काळोख गेला. सूर्य म्हणतो, प्रकाश म्हणजे काय. जो स्वतः तेजपुंज आहे त्याला प्रकाश आणि काळोख याच्याशी काय फरक आहे हो. सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती, तेथे कैची दिवस राती, तया विणे नेत्रपाती, तया विणे नेत्रपाती, हालवो नको रे हरी भजना वीण काळ, घालवो नको रे हरी भजना वीण काळ, हरी भजना वीण काळ, घालवू नको रे हरी भजना वीण काळ, घालवू नको रे. दोरीच्या सापा भिवुनी भमा, दोरीच्या सापा भिवुनी भमा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा, मालवू नको रे हरी भजना वीण काळ, घालवू नको रे हरी भजना वीण काळ, हरी भजना वीण काळ, घालवू नको रे हरी भजना वीण काळ, घालवू नको रे. सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती, तेथे कैचे दिवस राहती, एकदा को तो स्वयंप्रकाश, ती आत्मज्योत जागृत झाली की मग कशाचीही गरज नाही. म्हणून तुझं वाचुनी केशवा अनु नावडे. आता काही नाही आवडत, पण असं आहे, गणपती उत्सव आला, नवरात्र उत्सव आला की देवाच्या आवडी करता किती असतं आणि आपल्या आवडी करता किती असतं याचा विचार प्रत्येकाने करावा हो. आम्ही आमच्याच आवडी करता सगळं करतो. कार्यकर्त्यांना आरती ही बहुतांशी धडपाठ नसते, अशी दुर्दयनीय अवस्था आहे. गणपती समोर जाताना डोक्यावर शिरस्त्राण असावं हे सांगावं लागतं, व्यवस्थित भारतीय पोशाख परिधान करा हे सांगावं लागतं. बरमुड्यावर आरती चालेल म्हणतात पोरं आमची, काही बिघडत नाही. कपाळाला कुंकू नसलं काही बिघडत नाही, केस बांधलेले नसले काही बिघडत नाही. कुठेच धर्मशिक्षण घरात दिलं जात नाही, धर्मशास्त्राचं आचरण केलं जात नाही. परिणामी
येणाऱ्या संकटांना आम्हाला सामोरं जावं लागतंय आणि आजूबाजूला सगळा अंधकार निर्माण करायला आम्ही कारणीभूत ठरू बरं का. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. त्यामुळे ज्ञानोबांनी जी वाट घालून दिली, तुकोबांनी जी वाट घालून दिली, त्या वाटेवरनं चालणं आमचं मनुष्य म्हणून जर सार्थक करायचं असेल तर ते कर्तव्य आहे. आम्हाला आवड भक्ती प्रेमाची असली पाहिजे. ज्ञानोत्तर भक्ती, पराभक्ती या सगळ्या माध्यमातून ज्ञानोबांनी परमेश्वराला आपलंसं केलंय. आणि मग इतकी व्याकुळता आली, इतका जीव कासावीस झाला की ज्ञानोबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात, अजूनिका नये. मी एवढ्या अर्थतेने माझ्या भगवंतांच्या विरहामध्ये व्याकुळ झालोय. विरहिणी आहे ना, काय व्यक्त करते विरहिणी. मी एवढी व्याकुळ झाली, अर्थतेने भगवंताला बोलावते. अजूनका नये जीवे अनुसरलिये, वेगी आणावा तो सये प्राणू माझा. आपल्या सख्यांना ती विरहिणी सांगतेय की बाई ग, लवकर त्याला घेऊन या म्हणाले. मला आता चैन नाही पडत. कासावीस होऊन गेला. विरह अवस्था भक्तीतली उत्कट अवस्था. आपण कधी अशा विरहावस्थेत गेलोय का हो? खरं सांगा बघा बरं, आठवून बघा. आम्ही आमच्या आप्तेष्टांचा विरह फार व्यक्त करतो. प्रपंचासाठी आम्ही फार रडतो. आमच्याच मुलासाठी, आमच्याच मुलाबाळांसाठी, लेकराबाळांसाठी, नातेवाईकांसाठी. आम्ही म्हणतो नातेवाईक हे नात्यातले असतात. नात्यातली माणसं नात्यातली. नाती गोती, जी गोत्यात आणतात तीच नाती बहुतेक. म्हणून तर असा प्रचार रूढ झालाय की काय. त्यांच्यासाठी आम्ही आसवं गाळू, त्यांच्यासाठी आम्ही अडकून बसू आणि विरह व्यक्त करू. पण भगवंतासाठी कुणी विरह केलाय का हो? माऊलींनी केला. वेगी आणावा तो सई. आता चैन नाही पडत. भगवंताला बघितल्याशिवाय या जीवाला शांतता मिळणार नाही. असा विरह सर्वोच्च भक्तीच्या अधिकारी असलेल्या गोकुळातल्या गोपींनी व्यक्त केला होता. म्हणून नारद भक्ती सूत्रात त्या प्रेमाची व्याख्या करताना सांगतात, यथा व्रज गोपिका नाम. त्या गोपींच्या प्रमाणे आमची भक्ती असावी. अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपा
अमृत स्वरूपाच्या कितीतरी व्याख्या केल्या प्रेमाच्या, भक्तिशास्त्राच्या, की हे प्रेम कसं आहे? गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षाण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम. अनेक प्रकारच्या व्याख्या देवर्षी करतात. बरं, ही सिद्धता प्राप्त झाल्यानंतर भक्ताची अवस्था काय होते? यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति तृप्तो भवति अमृतो भवति यत् प्राप्य न किंचित वांछति न शोचति न द्वेष्टी नोत्साही भवति. काहीही कशाचीही गरज नाही लागत आम्हाला. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये मराठी भाषेला दिलेला शब्द स्थितप्रज्ञ, स्थिर बुद्धी, समत्व आम्ही ठेवू शकतो चित्ताचं. आम्हाला कशाचीही गरज नाही, बस भगवंत समोर आला पाहिजे. निर्गुणाचं अधिष्ठान, निर्गुणाची उपासना करणाऱ्या ज्ञानोबाराय आज भगवंताचा सगुण विग्रह पाहायला विरहिणी रूपामध्ये व्याकुळ झाल्यात, कासावीस झाल्यात आणि त्याकरता गोपी भावामध्ये जातात. का हो गोपींचं प्रेम श्रेष्ठ आहे? आपण सगळे जाणता. ज्या गोपी भगवंतांच्या विरहामध्ये आतुर असायच्या, त्या मिलनासाठी कासावीस झालेल्या असायच्या, त्यावेळी भगवंतांची सुद्धा तीच अवस्था असायची बरं, भगवंतांची सुद्धा. का? कारण गोकुळ सोडून भगवंत ज्यावेळी मथुरेला येतात तेव्हा त्या मथुरेच्या गवाक्षातून भगवंत पाहतात, यमुनेच्या पलीकडे कोणी दिसतंय का? गोकुळातली एखादी गाय, एखादं हंबरणारं वासरू, एखादी गाय, एखादी गवळण मला दिसेल का म्हणून भगवंत वाट पाहतायत. आणि भगवंतांचा भाऊ, प्रिय प्राणप्रिय असलेला सखा, रूप आणि गुण अगदी त्यांच्यासारखेच असलेला उद्धव, भगवंतांचा सखा, उद्धवजींनी या भगवंतांच्या जवळ जावं आणि भगवंतांना पाहावं. ज्ञानी भक्त होते हो, ज्ञानी भक्त होते. विचारावं, भगवंता का रडताय आपण? डोळ्यात पाणी? अरे तू परब्रह्म साक्षात आणि तू रडतोस? भगवंतांनी अचानक आवेशाने येऊन सांगावं, पिंद्या पिंद्या, अरे चल चल घरी चल. म्हणाले, माझी आई तुला ओरडेल, तुझी आई मला ओरडेल, चल 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 घरी. आणि अचानक हंबरडा फोडावा, अचानक रडावं. उद्धवजींना आश्चर्य वाटावं, बघावं की देवा परब्रह्म तू साक्षात, तूच तुझी ओळख दिलीये. जाणे अजमी अजर अक्षमी अक्षर अपूर्व मी अपार स्वानंद मी. असा आहेस ना तू? तू अजय आहेस, अजर आहे, अक्षर आहे. माऊलींनी सांगितलं, हा भगवंताचं हे तुझं रूप आहे, ही आयडेंटिटी आहे तुझी. आणि अशा अवस्थेत तू रडतोस, शोभत नाही तुला रडणं. भगवंत म्हणतात, हीच वेळ आहे आता. ज्ञानी भक्ताला ज्ञानोत्तर भक्ती सांगणं, पराभक्तीची शिकवण देण्याची हीच वेळ आहे म्हणून पाठवलं. जा म्हणाले आणि सांग गोपींना, सांग तुझ्या मनात जे जे ज्ञान आहे, सांग त्यांना की अरे वेड्यासारखा का रडताय, समजून घ्या, ज्ञान करून घ्या. ते परब्रह्म आहे, तो कृष्ण तुमचा कुणी नाही, तुम्ही त्याला आपलं म्हणू नका. ते साक्षात परब्रह्म आहे, निर्गुण निराकार. जाशील, स्वतःचा पोशाख परिधान करायला दिला. उद्धवजी गेले, गोकुळामध्ये प्रवेश केला आणि आल्या आल्या गोकुळच्या त्या व्रजाच्या भूमीचा कण कण कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण कृष्ण. हा कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण. बोला कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. ज्या भूमीचा कण कण कृष्ण स्वरूपामध्ये रममाण होते सगळेजण, भूमीतल्या कणाकणातून कृष्ण 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 ध्वनी यावा. उद्धवजी समोरे जातायत. नंदबाबांना बघावं, जरा जर्जर कृश झालेली काया. यशोदा मातेला बघावं, वेड्या पिशव्यासारखी धावत फिरतीये, यमुनेकडे जातीये. माझा कृष्ण आलाय का? माझ्या कृष्णाला पाहिलं का? एखाद्या वेलीला कवटाळून घ्यावं, माझ्या कृष्णाला पाहिलं का? नंदबाबांची कृश झालेली काया पाहावं. उद्धवजींनी काय बोलावं, कशासाठी आलोय काही क्षण विसरूनच गेले हो. मी ज्ञान शिकवायला आलो या लोकांना. पण जवळ गेले आणि सांगितलं की अरे नंदबाबा, यशोदा माता, कशासाठी तुम्ही माझं माझं करताय त्याला? तो तुमचा कोणीही नाहीये. लक्षात घ्या, तुम्ही ज्याला तुमचा पुत्र समजताय तो तुमचा पुत्र नाही, ते साक्षात परब्रह्म आहे. तुम्ही त्याला तुमचा पुत्र समजताय, तो तुमचा पुत्र नाही, तो तुमचा सखा नाही, तो कोणीच नाहीये. तो निर्गुण निराकार परब्रह्म आहे, अजर आहे, अव्यय आहे, अक्षय असलेला परमात्म तत्व आहे ते. नंदबाबा म्हणाले, उद्धवजी, आम्ही तुम्हाला शहाणं समजत होतो नाही का, ज्ञानी आहात असं आम्ही समजलो, पण आमचा समज चुकीचा निघाला. कारण तुम्ही काय म्हणालात, ते परब्रह्म आहे. बर, मग आम्हाला सांगा, परब्रह्म कधी चुकतं का? यशोदा माता विचारते, देव कधी चुकतो का हो? ते म्हणाले, नाही,
देव कधीच चुकू शकत नाही, परब्रह्म कधीच चुकू शकत नाही, हो ना? मग 1000 वेळा त्यांनी आम्हाला आई बाबा म्हणून हाका मारल्यात. देव म्हणावा असा एकही गुण आम्हाला त्याच्यात दिसला नाही. तो उत्तम खोटं बोलायचा, तो उत्तम चोऱ्या करायचा, एवढं सगळं तो करत होता. आणि तो तुम्ही खुशाल म्हणतात तो आमचा कुणी नाही, तिथे काहीच चाललं नाही. म्हणून गोपींकडे गेले आणि गोपींचा तर भाव साग मदनी सानी दमग गमध गमग सा. गोपींच्या जवळ यावाडी उद्धवांनी गोपींना सांगावं, अगं गोपींनो, वेड्या की काय तुम्ही, काय सारखं कृष्ण कृष्ण करता, त्याला ओळखून घ्या, तो कोण आहे, ते साक्षात चैतन्य तत्व आहे, नका असं करू, नका रडू विनाकारण त्याच्यासाठी. गोपी म्हणाल्या, त्यांनी काय होईल? ते म्हणतात, तुम्हाला स्वर्ग सुखाची प्राप्ती होईल, परमानंदाची प्राप्ती होईल, हो ना? मग असं स्वर्ग सुख आम्ही नाकारतो म्हणाल्या. ही अवस्था आहे. म्हणून यथाब्रज गोपिका नाम. काय विरह भाव आहे, काय विरहिणीची अवस्था आहे. गोपी सांगतात, श्याम तन श्याम मन श्याम ही हमारो धन. दिन दिन धक धक तू ना कत्तिन धक धक दीना, दिन दिन धक धक तू ना कत्तिन धक. श्याम तन श्याम मन श्याम ही हमारो मन, श्याम तन श्याम मन श्याम ही हमारो धन. आठों याम धोजी हमें श्याम से ही काम है, श्याम तन श्याम मन श्याम ही हमारो धन. श्याम तन श्याम मन श्याम ही हमारो धन. श्याम गति श्याम मति श्याम ही है प्राणपति, श्याम गति श्याम मति श्याम ही है प्राणपति. अंधे के सिला करी आधार श्याम नाम है, श्याम मन श्याम तन श्याम ही हमारो धन. उधोजी तुम भय बोरे पाती लेकर आए दोरे, सुरजोग कह राखे यह रोम रोम श्याम है. आता इतकं भरलंय अंतःकरण रोम रोम की आता कृष्ण नाही म्हणायला सुद्धा जागा शिल्लक नाही. इतकं आम्ही भगवंत स्वरूप झालो, बस त्याला फक्त एवढं सांगा की आम्ही आनंदात आहोत. ही विरहातली अवस्था आहे. त्याच्याशिवाय व्याकुळणारा जीव. गोपी सांगतात की असा भगवंत अजून काय येत नाही. माऊलींनी हा भाव व्यक्त करावा की तो भगवंत मला कधी भेटेल. श्रोते हो, इतकी वाट तर तुम्हाला मला बघायला कधी जमली आहे का? मला खरं सांगा, आपण नैवेद्य समर्पित करतो भगवंताला, पण देव जेवत नाही म्हणून आपण कधी रडलोय का? परमार्थातला उत्तम टप्पा आहे उपासनेचा. प्रतीक्षा, वाट बघावी लागेल. पहिला टप्पा आहे प्रयत्न, दुसरा टप्पा आहे प्रतीक्षा, तिसरा टप्पा आहे प्रार्थना आणि चौथा टप्पा आहे प्रसाद. विठ्ठल. आणि ती वाट बघण्याकरता अर्थ त्यांनी त्याला आळवायला लागेल आणि त्याकरता त्याला जे आवडतं ते त्याला द्यावं लागेल. त्याला त्याचं नाम आवडतं. श्रोते हो, विठोबा रखुमाई. आवाज येतो, टाळी वाजवा. हरी विठोबा रखुमाई, हरी 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 जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. बोला बोला, टाळी वाजवा, टाळी वाजवा, भजन करा. बोला बोला. Bye.
जोरदार टाळ्या वाजवा. हा आनंद फक्त कीर्तनात प्राप्त होऊ शकतो बरं का श्रोते हो. बाकी आनंद मिळवण्याच्या जागा आमच्या दृष्टीने अनेक असल्या तरी परमानंद मोक्ष सुख ते फक्त या धर्ममंडपात प्राप्त होऊ शकतं. म्हणून तर संतांनी आवर्जून वेळोवेळी सांगितलं, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी. एखाद्या समाधी सुखाचा अनुभव घेणाऱ्या भक्ताला विचारावं कसं आहे समाधीचं सुख. ते म्हणतात समाधीचे सुख सांडा ओवाळुनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. आणि या ब्रह्मरसाचं पान करायला तुम्हाला आम्हाला या काळात मिळतंय, याच्यासारखं भाग्य नाही श्रोते हो. आज माऊलींच्या या विरहिणीसाठी माऊलींनी विरहभाव व्यक्त केला भगवंताच्या प्रतीचा. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझ वाचुनी केशवा अनुनावडे. जीवे अनुसरलिये अजूनी का नये वेगी आणावा तो सये प्राणू माझा. इतकी आर्तता भक्तीतली इतकी उत्कटता. मी मगाशी ज्यांचं नाव घेतलं असे प्रज्ञाचक्षु संतश्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज यांनी असं भाकीत वर्तवलं वारकरी संप्रदायाविषयी. ते म्हणाले वारकरी संप्रदाय हा विश्वपंथ होणार आहे भविष्यात. एवढं महान भाकीत वक्तव्य त्या एका महात्म्याने की ज्यांनी ज्ञानोत्तर भक्तीचा डिंडीम भूतलावर पिटावा याकरताच अवतार होता. म्हणून आज कारंजा मंडपामध्ये आळंदीला गुलाबराव महाराजांचं फोटो आहे, चित्र आहे, ध्यान आहे त्यांचं. स्वतःला ज्ञानेश कन्या म्हणवून घ्यायचे, स्त्री भावामध्ये जाऊन कात्यायनी व्रताची पूजा करायचे कृष्णाला पती स्वरूपामध्ये मिळवण्याकरता. इतकी सुंदर भक्तीची अवस्था गुलाबराव महाराजांची होती. किती आर्तता, किती संवेदना एकरूप झालेल्या असतील ज्ञानोबांच्या. आपण सगळे तो प्रसंग जाणता. एक दृष्टांत सांगून मी पुढे जाणार आहे. ल.रा. पांगारकर नावाचे मुमुक्षु नावाच्या मासिकाचे संपादक होते. जुन्या लोकांना ते नाव माहितीये. गुलाबराव महाराजांची प्रवचनं होती, प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांची प्रवचनं आळंदीच्या आजोळ घरामध्ये चालू आहेत माऊलींच्या. आणि माऊलींच्या अभिषेकाचा प्रसंग ल.रा. पांगारकरांच्या वरती सेवा मिळाली आहे. षोडशोपचार विधी सुरू झाले, छान गंधलेपन सुरू झालं आणि पांगारकरांचे अष्टसात्विक भाव दाटून आले. डोळ्यातनं घळघळ अश्रुधारा वाहतायत. पांगारकर छान एखादा वडील किंवा एखादी आई आपल्या लेकराला नाहूमाकू घालते ना, तशा भावानी छान समाधीवरून हात फिरवत होते, डोळ्यातनं धारा वाहत होत्या. आणि त्याच वेळी आजोळ घरात गुलाबराव महाराजांची प्रवचनं चालू असताना गुलाबराव महाराजांचा आवाज पांगारकरांच्या कानावर येतो आणि तो आवाज असा घुमतो की पांगारकर थोडं जपून करा, माझ्या ज्ञानोबांना तुमच्या हातातली अंगठी टोचतीये. तेवढी अंगठी काढून ठेवता येईल का? हे बोलण्याच्या पातळीवर सोपं आहे, हे ऐकण्याच्या पातळीवर फारच सोपं आहे, पण हे अनुभवायच्या पातळीवर काय संवेदना एकरूप झाल्या असतील. जिला आपण आपली आई म्हणतो त्या आईशी काय संवेदना एकरूप झाल्या असतील गुलाबराव महाराजांच्या, आपण कल्पना करू शकता. पांगारकर ढसढसा रडायला लागले. म्हणाले की माझ्या सुद्धा कर्णेंद्रियांना श्राव्य नसलेला ध्वनी तिकडे लांब प्रवचनाला बसलेल्या गुलाबराव महाराजांना ऐकू जातो. माझ्या हातातली अंगठी ज्ञानोबांना टोचत असेल हे मला का नाही कळलं? मी सुद्धा त्याच भावाने षोडशोपचार विधी करतोय, स्नान घालतोय माऊलींना, पण मला का नाही हे लक्षात आलं? याचाच अर्थ तदाकार वृत्ती, तादात्म्य पावलेली जीवशिव ऐक्य या पदाला पोहोचलेली ही मंडळी. म्हणून भगवंत सुद्धा म्हणतो तेषाम सतत युक्तानाम 10व्या अध्यायामध्ये भजताम प्रीतिपूर्वकम. जो मला प्रीतीने भजणारे त्याचा बुद्धियोग मी स्थिर ठेवतो. ददामी बुद्धियोगंतम येन मामुपयांती ते. त्याला जीवशिव ऐक्याचा आत्मसाक्षात्कार घडवून देण्याची जबाबदारी मी घेतो. एवढं सगळं भगवंत करायला तयार आहे, मग आम्ही कुठे कमी पडतोय याचा विचार आपल्या प्रत्येकाच्या पातळीवर आपण जाऊन केला पाहिजे की नाही. प्रपंच आहेच आहे, प्रपंच करायचाच आहे, पण आम्ही तुकोबरायांचं एकच वचन लक्षात ठेवतो, जोडून या धन उत्तम व्यवहारे. त्याच्या पुढचं विसरून जातो. उदास विचारे वेच करी. आता उदास म्हटलं की आमचा काही पुढारलेला समाज, संतांनी समाजाला निष्क्रियता शिकवली, कर्तृत्व शून्यता शिकवली. उदास या शब्दाचा अर्थ आम्ही असा घेतो, पण नाही हो. देहाबद्दलची उदासीनता, निष्कामतेकडून सकामतेकडून निष्कामतेकडे, निर्गुणात सगुणातून निर्गुणाकडे आणि ज्ञानोत्तर भक्तीकडून पराभक्तीकडे असा प्रवास प्रत्येक जीवाचा व्हावा ही ज्ञानोबांची धडपड आहे. आणि अशी धडपड करता करता भगवंताला बघण्याकरता व्याकुळ झालेला जीव अचानक भगवंत जेव्हा समोर येतो त्यावेळी काय अवस्था होते हो. अवचिता परिमळू, माऊलींचे शब्द, अवचित येतो.
झुळकला आळूमाळू. मग मला असं वाटलं मी म्हणे गोपाळू आला गे माये अवचिता परिमळू. झुळकला आळूमाळू अवचिता चाचरती बाहेर निघाले. चाचरती बाहेर निघाले. ठकची मिठेले काय करू अवचिता परिमळू. झुळकला ज्याच्या दर्शनासाठी उत्कट व्हावं कासावीस व्हावं तो अचानक समोर येतो आणि ज्ञानोबा म्हणतात पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखी येला डोळा. असा सुंदर राजस सुकुमार तुकोबांच्या भाषेत मदनाचा पुतळा रवी शशिकळा देखील या पाहिलं हो संतांनी. त्यांच्याकरता तो आला, त्यांच्याकरता कासावीस झाला. आपल्याला भागवतामध्येच आलेल्या एका गोष्टीचा उल्लेख आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भगवंताला बरं नाही वाटलं तर ज्या गोपींनी स्वर्ग नरकाचा विचार न करता त्या भगवंतांना सर्वांगाला लावायला पायधूळ द्यावी, ते गोपींचं प्रेम आहे भगवंताच्या वरतं. म्हणून यथाब्रज गोपिका नाम देवर्षी म्हणतात ना, एखाद्या दिवशी भगवंतांचं शरीर तापाने फणफणून निघावं. द्वारकेतला गृहस्थाश्रम चालू आहे भगवंतांचा, गोपींची आठवण आली म्हणून मन नाराज होतं, चिंतित होतं. रुक्मिणी आई साहेबांनी विचारावं, देवा काय झालंय तुम्हाला? बरेच दिवस पाहतीये, कसली तरी चिंता मनाला खाती. एवढं ऐश्वर्य आहे द्वारकेचं, एवढं वैभव पायाशी लोळण घेतंय आणि तुम्ही का बरं असे चिंतित आहात? भगवंत म्हणाले, रुक्मिणी तुला सांगितलं तर आवडणार नाही, रुचणार नाही, पचणारही नाही कदाचित, पण सांगितलं सांगतो. म्हणाले, ऐक, मला गोकुळची आठवण येते, माझ्या गोपींची आठवण येते, माझ्या आईची आठवण येते मला. आणि असं बोलल्या क्षणी रुक्मिणी सांगते, अहो इथं एकापेक्षा एक सुंदर पतिव्रता स्त्री असताना तुम्हाला त्या गवळणींची, त्या अडाणी गोपींची आठवण व्हावी. गोपींना अडाणी म्हटलेलं आवडलं नाही. ताप चढला हो भगवंतांना, त्रास झाला, व्यथा झाली हृदयाला. आणि मग या तापासाठी औषध अनेकांनी अनेक प्रकारचं औषध केलं, कुठेच औषध मिळेना. शेवटी देवर्षींना यावं लागलं, आमच्या या गादीचे मालक. देवर्षी म्हणाले, देवा तुम्ही सांगा पत्ता, मी जाऊन आत्ता पायधूळ घेऊन येतो. म्हणाले, काय औषध आहे? भगवंत म्हणतात, ज्या व्यक्तीचं माझ्यावर खरं प्रेम आहे, खरं भक्तिप्रेम आहे, त्या व्यक्तीच्या पायाची धूळ मला माझ्या अंगाला लावली की माझा रोग बरा होणार आहे. देवर्षींनी सगळं त्रैलोक्य पालथं घातलं, कुणीच पायधूळ द्यायला तयार नाही. जो तो म्हणतो परब्रह्म, ते साक्षात परब्रह्माला आपल्या पायाची पायधूळ लावायची म्हणजे नरकात जाण्यासारखं आहे. भगवंत म्हणतात, गोकुळात जा नारदा. नारद गोकुळात येतात आणि गोपींची ती रास क्रीडा पाहतात. अलीकडे गोपी कृष्ण हा जर भाव मांडायला गेलो ना तर स्वतःला सोफिस्टिकेटेड आणि पुढारलेली समजणारे पण विचारांनी मागास असणाऱ्या खऱ्या मंडळींना फार संभ्रांत आणि फार प्रश्न पडतात. मग कृष्णांनी त्या गोपींची वस्त्रच काय चोरली? त्या राधे सैल कसा ग बाई केला तुझा सैल आंबाडा, जणू काही दुसरा उद्योगच नव्हता की काय त्याला? याच गवळणी आम्ही किती दिवस आळवत राहणार? पण खऱ्या अर्थी कृष्ण चरित्र, गोपी भाव आणि माऊलींची विरहाची अवस्था ज्या भक्ताला कळली त्यालाच खऱ्या अर्थी पराभक्तीतला आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. नारदांनी गोपींना पायधूळ मागावी, गोपींनी कच 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 त्या धुळीमध्ये आपले पाय नाचवावेत आणि पाट्या पाट्या भरून नारदांच्या समोर ठेवाव्यात. नारद म्हणाले, अरे एवढी पायधूळ? हो म्हणाले, कृष्णाला बरं नाही ना, आमच्या कृष्णाला बरं नाही ना. एवढं कळालं. सगळ्यांनी उत्तर दिलं होतं आम्ही नरकात जाऊ,
गोपी म्हणतात नारदा, या पाठीमध्ये जितके धुळीचे कण आहेत तितके दिवस, तितकी वर्ष, तितकी युग, तितकी जन्म आम्ही नरकात कुजून संपलो तरी चालेल, पण आमचा कृष्ण बरा झाला पाहिजे, आमचा कृष्ण बरा झाला पाहिजे. ही भक्तीतली उत्कटता की स्वतःच्या वाट्याला नरक यातना आल्या तरी चालतील, पण आमच्या भगवंतासाठी आम्ही व्याकुळ होणार.